सर्ग चौथा. स्त्री निवारण. तेव्हा चंचल नेत्र असलेल्या स्त्रिया कुतूहलाने नगरातील उद्यानापासून निघून राजपुत्राजवळ आल्या. जणू आलेल्या वराचे स्वागत करण्यासाठीच त्या आल्या असाव्यात. प्रसन्नतेने फुललेल्या नेत्रांनी युक्त अशा त्या स्त्रियांनी जवळ येऊन कमळाच्या कोशाप्रमाणे असलेल्या हातांनी त्यांचे स्वागत केले. तसेच मदनबाधेने विचलित चित्त असलेल्या त्या स्त्रिया प्रीतीने विकसित आणि निश्चल नेत्राने जणू सौंदर्य अमृताचे प्राशन करीत असल्याप्रमाणे त्यांना वेढून बसल्या. नैसर्गिक अलंकाराप्रमाणे प्रकाशमान लक्षणाने अलंकृत अशा त्या राजकुमाराला त्या स्त्रियांनी मूर्तिमंत मदनच मानले. सौम्यता आणि धैर्य गुणाने युक्त असल्यामुळे काही स्त्रियांना तो पृथ्वीवर अवतरलेला किरणरहित साक्षात चंद्रमाच वाटला. त्या स्त्रियांनी त्याच्या शारीरिक सौंदर्यावर मुग्ध होऊन तोंड झाकून जांभई दिली आणि परस्परांकडे कटाक्ष टाकीत हळूहळू श्वास घेतला. अशा प्रकारे त्या स्त्रिया त्याला फक्त नजरेने एकसारख्या पाहतच राहिल्या. त्याच्या प्रभावाने मंत्रमुग्ध झाल्यामुळे त्या त्याच्याशी बोलू किंवा हसू शकल्या नाहीत. त्या स्त्रिया प्रेमाने व्याकुळ झाल्या होत्या तरी काही बोलण्यास आरंभ करू शकत नव्हत्या. हे पाहून बुद्धिमान पुरोहिताच्या बुद्धिमान पुत्रा उदाईने असे वचन उच्चारले. तुम्ही सर्व कलासंपन्न आहात, भावना जाणण्यात कुशल आहात, रूप आणि चातुर्य संपन्न आहात आणि आपल्या गुणांनी प्रामुख्याला प्राप्त झाला आहात. तुम्ही सर्वजणी या गुणांच्या बळावर उत्तर करुणा आणि कुबेराच्या क्रीडास्थळांना सुद्धा सुशोभित करू शकता. या पृथ्वीला तर तुम्ही आधीच सुशोभित केलेले आहे. वीतराग ऋषी मुनींना सुद्धा तुम्ही विचलित करू शकता आणि अप्सरांमुळे तृप्त झालेल्या देवांना देखील तुम्ही आपल्या वशात करू शकता. आणि स्त्रियांच्याच अभिप्राय ज्ञानाने, अभिनयाने, रूप आणि कलेच्या वैभवाने संपूर्ण जग आसक्तीमध्ये अनुरक्तच आहे. तर मग माणसाची काय कथा. आपण सर्व उपरोक्त गुणांनी युक्त असून सुद्धा आपल्या कार्याबद्दल उदासीन आहात. आपले हे वर्तन योग्य नाही. मी तुम्हा लोकांच्या आर्जवावर संतुष्ट नाही. तुमचे हे वागणे लज्जेने डोळे मिटवणाऱ्या नववधूंच्या किंवा गोपिकांप्रमाणे आहे की जे फक्त त्यांनाच शोभून दिसू शकते. हा कुमार धैर्यवान आणि लक्ष्मीच्या प्रभावापेक्षाही मोठा असला तरी स्त्रियांचे तेज देखील कमी महान नाही. म्हणून या बाबतीत इथे निश्चय करणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी देवांनाही दुर्लभ अशा महर्षी व्यासांना देखील काशीच्या सुंदरी वेशेने आपल्या लाथेचा प्रहार केला होता. प्राचीन काळी मंथाल गौतम नावाचा गौतम गोत्रीय भिक्षू जंघा नावाच्या वेशेची प्रीती संपादन करण्यासाठी तो तिच्यावर असीम प्रेम करीत असल्यामुळे तिच्यासाठी संपत्ती आणण्याच्या अभिलाषेने प्रेत वाहून नेत असे. दीर्घायुषी महातपस्वी महर्षी गौतमाला एका स्त्रीने तिचा वर्ण व अवस्था पतित असून सुद्धा मोहित केलेले होते. त्याप्रमाणेच स्त्रियासंबंधी काहीही न जाणणाऱ्या ऋषिकुमार ऋष्यशृंगाचे शांतेने नाना प्रकारच्या उपायाने हरण केले आणि पतिरूपाने त्याला वरले सुद्धा. महातपामध्ये मग्न असलेल्या विश्वामित्राचे घृताची नावाच्या अप्सरेने अपहरण केले होते आणि ते 10 वर्षांना सुद्धा एक दिवस समजून बसले. अशा प्रकारे जेव्हा त्या स्त्रियांनी त्या ऋषींना विकाराच्या अधीन करवले तर मग या सुंदर आणि तरुण राजकुमाराची त्यांच्यापुढे काय कथा. अशी अवस्था असल्यामुळे तुम्ही खात्रीपूर्वक असा प्रयत्न करा की जेणेकरून हा राजपुत्र येथून विरक्त होऊन निघून जाणार नाही. आपल्यासारख्या लोकांची मने तर कोणत्याही स्त्रिया हरण करू शकतात, परंतु निकृष्ट आणि उत्कृष्ट सर्वच प्रकारच्या लोकांच्या मनांचे हरण करू शकणाऱ्या त्या स्त्रिया वैशिष्ट्यपूर्णच असतात. उदाईचे अशा प्रकारचे बोलणे ऐकून जणू बाणांनी जखमी झाल्याप्रमाणे त्या स्त्रिया राजकुमाराला वश करण्यासाठी स्वतः सिद्ध झाल्या. किंचित भयभीत झालेल्या त्या स्त्रियांनी भुवयांच्या तिरप्या कटाक्षाच्या अभिनयाने, हावभाव विलासाने, हास्य आणि ललित गतीने त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राजाच्या आदेशावरून आणि राजकुमाराच्या मार्दवामुळे मद आणि मदनाच्या अधीन होऊन संकोच वा लज्जेचा त्याग केला. ज्याप्रमाणे हिमालयातील वनामध्ये हत्तीनी बरोबर हत्ती विचरत असतो त्याप्रमाणे स्त्रियांनी वेढलेल्या राजकुमाराने त्या वनामध्ये विचरण केले. विभ्राज उद्यानात अप्सरांनी वेढलेल्या विवस्वानाप्रमाणे त्या स्त्रियांबरोबर त्या रमणीय उद्यानात क्रीडा करीत असताना तो राजकुमार शोभून दिसत होता. मदाने मत्त झालेल्या काही ललनांनी आपल्या कठोर, विशाल, उंच आणि सुंदर अशा स्तनांनी त्याला स्पर्श केला. वाकलेल्या खांद्यावरून लोंबणाऱ्या कोमल भुजालता असलेली एक युवती स्वतः पडल्याचे खोटेच निमित्त करून त्याला विलगली. खालचा ओठ लाल रंगाचा असलेल्या एकीने मद्याच्या गंधाने माखलेल्या मुखाने
त्याच्या कानाजवळ गुणगुणत हळूच म्हटली, एक गुप्त गोष्ट ऐकावी. ओल्या चंदनाचा अनुलेप असलेल्या कुणीतरी तरुणीने त्याच्या हाताचा स्पर्श प्राप्त करण्याच्या इच्छेने जणू काहीतरी निमित्ताने आज्ञा देत म्हटली, इथे भक्ती करा. जिची करधनी किंचितशी दिसत आहे अशी मदमस्त झालेल्या निमित्ताने वारंवार पदर पाडणारी एक दुसरी तरुणी विजा चकाकणाऱ्या रात्रीप्रमाणे शोभून दिसू लागली. रुणझुण आवाज करणाऱ्या सोन्याच्या कमरपट्ट्याने बांधलेल्या आणि पारदर्शक तलम वस्त्राने झाकलेल्या आपल्या नितंबांना दर्शवित काही तरुणी इतस्ततः फिरू लागल्या. सुवर्ण घाटाप्रमाणे विशाल असलेल्या आपल्या स्तनांचे प्रदर्शन करीत काही तरुणी फुललेल्या आम्रवृक्षाच्या फांदीला पकडून झोके घेऊ लागल्या. दुसरी एक कमलनयना कमलवनातून कमल घेऊन आली आणि कमलाप्रमाणे मुख असलेल्या राजकुमाराजवळ कमलश्रीप्रमाणे उभी राहिली. कुणी दुसरीने अभिनयासहित अर्थपूर्ण मधुर गीत गायले आणि त्या शांत कुमाराला आपल्या दृष्टी कटाक्षाने विचलित करीत असे पाहिले, जणू तुम्ही वंचित होत आहात. दुसरीने भुवयरूपी धनुष्यावर कटाक्षरूपी बाण ओढीत गंभीर स्थिर लिलेने पुन्हा पुन्हा आपल्या मनोहारी मुखाने तिच्या प्रयत्नाचे अनुकरण केले. हसण्याने जिचे कुंडल डुलत आहेत आणि विशाल आणि सुंदर उरोज असलेली युवती आपण समाप्ती करावी म्हणजे रथ व्हावे असे म्हणून जोरजोराने हसली. तसेच एकीने तेथून बाजूला जाऊ पाहणाऱ्या राजकुमाराला पुष्पमालांच्या दोरीने बांधले, तर दुसरीने आक्षेपयुक्त वचनाने अंकुशाने त्याला अडवले. विरोधाची अपेक्षा करणाऱ्या कुणीतरी आम्र मंजरी हातात घेऊन मदाने विव्हळ होऊन विचारले, हे फूल कुणाचे आहे? एकीने पुरुषासारखी चाल आणि आकृती बनवून म्हटली, अहो आपणास स्त्रियांनी पराजित केले आहे, आता तुम्ही या पृथ्वीला जिंका. तेव्हा एका चंचलाक्षीने नीलकमळाचा सुगंध घेत मदमस्तपणाने काहीशा अस्पष्ट मधुर शब्दांनी राजकुमाराला संबोधित केले, हे स्वामी, सोन्याच्या पिंजऱ्यात कैद असल्याप्रमाणे जेथे कोकिल निश्चिंतपणे कूषण करीत आहे अशा मधुर गंधयुक्त फुलाने भरलेला हा आम्रवृक्ष पहा. विरहग्रस्त कामीजनांचा शोक वाढवणारा हा अशोक वृक्ष पहा. येथे भ्रमर असे काही गुंजारव करीत आहेत, जणू अग्नीमध्ये ते जळत आहेत. आम्रवृक्षाच्या फांदीला चिकटून असलेल्या तिलक वृक्षाला पहा. पांढरे शुभ्र वस्त्र धारण केलेला कोणी पुरुष पिवळ्या अंगरागाने युक्त अशा स्त्रीला जणू आलिंगन देतो आहे. पिळून काढलेल्या अलत्याप्रमाणे प्रभा असलेल्या प्रफुल्लित कुर बकाला पहा. तो स्त्रियांच्या नखांच्या प्रभेने जणू अत्यंत तिरस्कृत होऊन नम्र किंवा लज्जित झालेला आहे. नुकत्याच उगवलेल्या कोवळ्या पालवीने युक्त अशा या बाल अशोकाला पहा. तो आमच्या तळहातांच्या शोभेने जणू लज्जित होऊन उभा आहे. पांढरी वस्त्रे पांघरून झोपत असलेल्या प्रमदेप्रमाणे दिसणाऱ्या नदी काठावर उगवणाऱ्या सिंधुवार वृक्षांनी आच्छादित जलाशयाला पहा. स्त्रियांचा प्रताप तर पहा. तो आज्ञाधारक चक्रवाक पक्षी आपल्या पत्नीच्या मागे मागे कसा नम्र सेवकाप्रमाणे पाण्यातून चालला आहे. मदमत्त होऊन कूजन करणाऱ्या कोकिळ पक्षाचा आवाज ऐका. दुसरा कोकिळ त्याचे अनुकरण करीत अथवा प्रतिसाद देत कूजन करीत आहे. वसंत ऋतू पक्ष्यांना सुद्धा मदमस्त बनवू शकतो, परंतु अचिंत्य म्हणजेच आत्मचिंतन करणाऱ्या ज्ञानी व स्वाभिमानी मनुष्याला मदमस्त बनवू शकत नाही काय? अशा प्रकारे कामभावनेने उद्दीपित चित्त झालेल्या त्या तरुणीने नाना प्रकारच्या त्या उपायांनी कुमाराला आकर्षित करण्याचा एकसारखा प्रयत्न केला. अशा प्रकारे आकर्षित करून देखील तो धैर्यशाली जितेंद्रिय कुमार मृत्यू अटळ आहे या विचाराने वैराग्य संपन्न होऊन आनंदितही झाला नाही किंवा दुःखी सुद्धा झाला नाही. तत्वज्ञानामध्ये त्यांची गती नसल्याचे पाहून त्या नरश्रेष्ठ पुरुषाने एकाच वेळी संविघ्न व धीर चित्ताने विचार सुरू केला. या स्त्रियांना तारुण्य क्षणिक वाटत नाही काय? ज्या आपल्या रूप सौंदर्याने या एवढ्या उन्मत्त झाल्या आहेत त्या रूप सौंदर्याला वार्धक्य नष्ट करून टाकील. खरोखरच या कुठल्याही रोगाने व्याकुळ दिसत नाहीत. म्हणूनच रोगधर्मी अशा या जगात त्या भीती सोडून आनंदी दिसत आहेत. सर्वस्वाला हिरावून नेणाऱ्या मृत्यूची खरोखरच यांना जाणीव नाही. म्हणून तर या निश्चिंताने उद्वेगरहित होऊन क्रीडा करतात आणि हसत आहेत. वार्धक्य, व्याधी आणि मृत्यूची जाणीव असताना कोणता बुद्धिमान मनुष्य उभा बसून किंवा झोपून राहू शकतो? मग हसण्याची गोष्ट तर दूरच राहिली. एखाद्या म्हाताऱ्याला, रोग्याला किंवा मृत माणसाला पाहून देखील जो शांत अविचल राहतो, उद्विग्न होत नाही, त्याला तर साक्षात निर्जीवासारखेच समजावे. कारण फुले आणि फळांपासून वेगळा होऊन एखादा वृक्ष जेव्हा जमिनीवर कोसळतो
किंवा कापला जातो तेव्हा दुसरा वृक्ष शोक करीत नाही. अशा प्रकारे त्याला ध्यानमग्न आणि कामविषयांबद्दल अनभिलाषी पाहून नीतिशास्त्रात पारंगत असा उदायी मैत्रीपूर्ण भावनेने त्याला म्हणाला, राजाकडून नियुक्त झालेला असा मी तुमचा योग्य मित्र आहे, म्हणून मी तुमच्याशी प्रेमपूर्वक काही बोलू इच्छितो. अहितापासून बचाव करणे, हितामध्ये गुंतवणे आणि संकटात सोडून न देणे ही मित्राची 3 लक्षणे आहेत. मैत्रीची प्रतिज्ञा करून पुरुषार्थापासून विमुख होऊन जर मी तुमची उपेक्षा केली तर माझ्या ठिकाणी मैत्री आहे असे होणार नाही. म्हणून मी मित्र या नात्याने सांगतो आहे की तुमच्यासारख्या सुंदर तरुणाला स्त्रियांबद्दल अशा प्रकारची उदासीनता योग्य नव्हे. स्त्रियांच्या लज्जा परित्यागासाठी आणि आपल्या मनोरंजनासाठी केवळ देखावा म्हणून का होईना त्यांना अनुकूल असे वर्तन करणे उचितच असते. नम्रता आणि अनुकूल आचरण हेच स्त्रियांच्या हृदयाचे बंधन होय, कारण सद्गुण हेच स्नेहाचे उत्पत्तीस्थान आहे. स्त्रिया नेहमी सन्मानाची इच्छा बाळगतात. म्हणून हे विशाल नेत्रा, आपले हृदय उदासीन असले तरी देखील या सौंदर्याला साजेसे वर्तन दाक्षिण्यपूर्वक केले पाहिजे. स्त्रियांकरता दाक्षिण्य हे औषधाप्रमाणे असते. दाक्षिण्य म्हणजे सहृदयता हाच उत्तम अलंकार होय. दाक्षिण्यरहित सौंदर्य हे पुष्पविरहित उपवनाप्रमाणे असते. केवळ औदार्यामुळेच काय म्हणून अंतकरणपूर्वक भाव ग्रहण केले पाहिजेत. दुर्लभ अशा विषयाची प्राप्ती झाली असता तुम्ही त्याची अवहेलना करता कामा नये. भूतकाळामध्ये कामाला म्हणजेच प्रेमाला सर्वश्रेष्ठ समजून इंद्रदेवाने गौतम मुनीची पत्नी अहिलीची अभिलाषा धरली होती आणि अगस्त्य मुनींनी चंद्राची पत्नी रोहिणीसाठी प्रार्थना केली होती. म्हणून त्याला रोहिणीसारख्या लोपामुद्रेची प्राप्ती झाली अशी अनुश्रुती आहे. आणि महातपस्वी बृहस्पतीने उत्तथाची पत्नी व मरुताची कन्या असलेल्या ममतेपासून भरद्वाजाला जन्मास घातली आणि यज्ञामध्ये हवन करणाऱ्या बृहस्पतीच्या पत्नीपासून हवन करणाऱ्यामध्ये श्रेष्ठ अशा चंद्राने, ज्याची कर्मे देवतेसारखे आहेत, अशा बुधाला जन्मास घातले. पूर्वीच्या काळी कामासक्ती जागृत झाली असता पाराशर मुनीने यमुना नदीच्या तटावर मासोळीपासून उद्भवलेल्या काळी नावाच्या मत्स्य कन्येबरोबर समागम केला. रमण क्रीडा करण्याच्या इच्छेने वशिष्ठ मुनीने निंदित अक्षमला नावाच्या मातंग कन्येपासून कपिजलाद नावाचा मुलगा उत्पन्न केला. तद्वतच वय निघून गेल्यावरही राजर्षी ययातीने विश्वाची नावाच्या अप्सरेबरोबर चैत्रवनामध्ये रमण केले. स्त्री संसर्ग म्हणजे स्त्री समागम प्राणनाशक ठरणार आहे हे माहीत असून देखील कुरुवंशोत्पन्न पांडुराजाने माद्रीच्या गुणांवर मोहित होऊन कामजन्य सुखाचा आस्वाद घेतला. एका ब्राह्मण कन्येचे अपहरण करून करालर जनक देखील भ्रष्ट झाला. तो कामविषयात आसक्त झाला नाही, तरीसुद्धा तो कामोपभोगात आसक्त राहिलाच. अशा प्रकारे पूर्वीच्या ऋषीमुनींनी रतिसुखासाठी निंदित अशा विषयांचा देखील उपभोग घेतला. गुणसंपन्न विषयांचा तर आधीच उपभोग घेतला होता. तुम्ही स्वतः शक्तिशाली, सौंदर्य संपन्न व तरुण आहात, तर मग ज्यांच्या ठाई हे संपूर्ण विश्व अनुरक्त आहे अशा न्यायमार्गाने प्राप्त होत असल्याने कामविषयांची अवहेलना का करता? अनेक शास्त्रातून संकलित केलेल्या उदाईच्या मधुर वचनांचे श्रवण करून मेघाप्रमाणे घनगंभीर आवाजात उत्तर देत कुमार म्हणाले, तुमचे हे मैत्रीसूचक बोलणे तुम्हाला साजेसेच आहे. तुम्हाला ज्याबद्दल माझा दोष वाटतो अशा बाबतीत मी तुमचा अनुनय करू इच्छितो. मी कामविषयांची अवहेलना करीत नाही. हे संपूर्ण विश्व मला त्यातच रममान झालेले दिसते आहे हे मी जाणतो, परंतु हे जगच मी अनित्य मानित असल्यामुळे माझे मन यात रमत नाही. वार्धक्य, व्याधी आणि मरण या तिन्ही गोष्टी जर अस्तित्वात नसत्या तर मला देखील आनंद वाटला असता. स्त्रियांचे हेच रूपसौंदर्य जर चिरंतर कायम असते तर या दोषयुक्त कामविषयांमध्ये सुद्धा माझे मन नक्कीच रमले असते. वार्धक्य जेव्हा यांचे रूपसौंदर्य प्राशन करील तेव्हा आपल्याला सुद्धा ते रूप घृणास्पदच वाटेल. म्हणून आपल्याला मोहामुळेच त्याबद्दल प्रेम वाटत असते. मृत्यू, रोग आणि वार्धक्याचे भक्षक असलेला मनुष्य जर मृत्यू, रोग आणि वार्धक्यरूप विषयांमध्ये रममान होऊन त्यातच आसक्त राहिला तर त्याला पशुसारखेच समजावे. ते महात्मेसुद्धा कामभोगी होते असे आपण जे म्हणालात याचाच अर्थ असा की त्याच्याबद्दल देखील संवेगाचीच भावना बाळगली पाहिजे, कारण त्यांचा सुद्धा नाश अटळ आहे. सामान्य रूपाने ज्यात नाश होतो त्याला मी महात्म्य मानित नाही. जे संयतात्मा पुरुष असतात
ते विषयांमध्ये आसक्त नसतात किंवा ते विषयांच्या समर्थनासाठी तर्क अथवा उपाय शोधित नाहीत. आणि तुम्ही जे म्हणालात की स्त्रियाशी बनावटपणे का होईना व्यवहार केला पाहिजे, तर मला मात्र खोटेपणा कळत नाही आणि चतुरपणासुद्धा माहीत नाही. ज्यामध्ये सरळ निष्कपटपणा नाही असे अनुकूल आचरण मला आवडत नाही. जर हृदयपूर्वक संपर्क किंवा संबंध नसतील तर मग ते धिक्कारणीय होत. अधीर, श्रद्धावनत, विश्वासू, आसक्त, दोष पाहू न शकणारे आणि अनुरक्त चित्त अशा लोकांची वंचना म्हणजे फसवणूक करावी का? आसक्त मनुष्य जर अशा प्रकारे परस्पराची वंचना करीत असतील तर मग ते पुरुष स्त्रियांकरता आणि स्त्रिया त्या पुरुषांकरता पाहण्याच्या सुद्धा लायकीच्या नाहीत. असे असून देखील माझ्यासारख्याला जो दुःखाने पीडित आहे आणि ज्याच्या वाट्याला वार्धक्य आणि मरण निश्चितपणे आलेलं आहे, अशा मला तुम्ही अनार्य विषयांमध्येच गुंतवून ठकवायला नको. अहो, खरोखरच तुमचे मन अति धैर्यवान आणि बलवान आहे, कारण तुम्हाला क्षणिक विषयांमध्ये सुद्धा सार आढळते. अत्यंत तीव्र आणि भयंकर मृत्यूच्या दाढेत असलेल्या जनतेला पाहून सुद्धा तुम्ही कामविषयांमध्ये आसक्ती बाळगताच. जन्म, मृत्यू आणि रोगापासून उद्भवणाऱ्या भीतीला पाहून मी अतिशय भयातुर आणि व्याकुळ झालो आहे. अग्नीने होरपळत असल्याप्रमाणे या जगाला पाहत असताना मला शांती लाभत नाही किंवा धीरही धरवत नाही. मृत्यू अटळ आहे ही गोष्ट माहीत असून सुद्धा ज्या लोकांच्या अंतःकरणामध्ये कामभोगेच्छा उत्पन्न होते त्यांची बुद्धी लोखंडाची बनलेली असली पाहिजे असे मला वाटते. कारण महाभयंकर मृत्यूला पाहून सुद्धा तो कामोपभोगांमध्ये आनंदच मानतो, त्यामुळे तो रडत वा शोक करीत नाही. तेव्हा कुमाराने कामाश्रय नाशक वैराग्याला जन्म देणाऱ्या निश्चयात्मक गोष्टी सांगितल्या. तेव्हा या विश्वाचा नेत्र स्वरूप असलेला जो अधिक प्रेक्षणीय होऊ लागला होता असा प्रभामंडलयुक्त सूर्य अस्ताचलाकडे झुकू लागला होता. ज्यांचे धारण केलेले अलंकार आणि माळा व्यर्थ ठरले आहेत अशा त्या तरुण स्त्रिया उत्तम प्रकारच्या कला आणि प्रणयचेष्टा निष्फळ झाल्यामुळे आपल्या मनातच मदनाचे दमन करून भग्न मनोरथ होऊन आपल्या नगराकडे परत गेल्या. तेव्हा नगरोद्यानातील जनशोभा पुन्हा संध्यासमयी एकवटलेली पाहून अनित्यता सर्वव्यापक व सर्वत्र आहे असे चिंतन करीत राजकुमाराने महालात प्रवेश केला. राजकुमाराचे मन विषय सुखामध्ये रममान झाले नाही हे ऐकून हृदयात बाण रुतलेल्या हत्तीप्रमाणे तो राजा त्या रात्री मुळीच झोपला नाही. तसेच मंत्र्यांबरोबर नाना प्रकारच्या उपायांची चर्चा करीत थकून गेल्यावर त्याला कुमाराच्या बुद्धीवर नियंत्रण करण्याच्या कामाव्यतिरिक्त दुसरा उपाय दिसेनासा झाला. श्री अश्वघोष विरचित पूर्व बुद्ध चरित महाकाव्याचा स्त्री निवारण नावाचा 4था सर्ग समाप्त झाला.